नंदुरबार शहरातील श्रॉफ हायस्कूलच्या प्रांगणात आज दिनांक 25 डिसेंबर 2023 रोजी मराठी विज्ञान परिषद यांच्या सहकार्यानं नक्षत्र छंद मंडळाच्या विद्यमानानं खगोलीय उपकरण आदित्य L1 उपग्रह PLV अवकाशयान व सौर घड्याळ बनविण्याची कार्यशाळा संपन्न झाली। विज्ञान शिक्षिका चेतना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा संपन्न झाली। या कार्यशाळेत नंदुरबार जिल्ह्यातील 69 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। प्रत्येक शाळेतील 3 विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी एक मॉडेल बनवून घेण्यात आले। या कार्यशाळेत आदित्य सोलर वन पार्टिकल एक्सपेरिमेंट अन प्लाझ्मा अनालायझर पॅकेज फॉर आदित्य सौर वायू अन ऊर्जा प्रभात आणि त्यांचे वितरण यांचा अभ्यास करणारे उपकरण बनविण्यात आले। या कार्यशाळेला शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी SN पाटील, इंजिनियर अनिल पाटील, दिनेश सूर्यवंशी, कृषी विज्ञान केंद्राचे जयंत उत्तरवार, प्राध्यापक डॉक्टर सुहास भावसार, प्राध्यापक डॉक्टर महेंद्र रघुवंशी आदींनी भेट दिली। ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी दुर्गा राजुरी, कैलास नांद्रे, गौतम सोनवणे, अनिल मंडलिक, निलेश चव्हाण, हर्षिता पाटील, महेश पाटील, चैतन्य जोशी, केतन दातीर, सुनील गिरासे, चांदनी सपकाळ, नरेंद्र सूर्यवंशी, अमोल परदेशी, निलेश पाटील, राजन पाटील, प्रज्ञा वडनगरे, नितीन सनेर आदींनी परिश्रम घेतले। आशापुरी फाउंडेशन संचलित नक्षत्र छंद मंडळ, श्रॉफ हायस्कूल आणि मराठी विज्ञान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आजची एक कार्यशाळा आयोजित केलेली आहे। आदित्य L1 हे जे आहे ते लॉंग रेंज पॉईंटला पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पोहोचणार आहे। त्याचं औचित्य साधून आम्ही ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे। कार्यशाळेत आदित्य L1चे सॅटेलाईटचं मॉडेल बनवणं, PSLV ज्याला घेऊन जातोय त्याचं मॉडेल बनवणं आणि सूर्याचा अभ्यास असल्यामुळे सूर्याचं निरीक्षण करणारं मॉडेल बनवणं, म्हणजे सौर डायल म्हणजे सोलर जे घड्याळ आहे त्याचा अभ्यास करण्यासाठी आम्ही हे 3 मॉडेल विद्यार्थ्यांकडून बनवून घेतो आहे। नंदुरबारच्या जवळपास 20 शाळांनी इथे सहभाग घेतलेला आहे। 20 शाळांचे विद्यार्थी म्हणजेच प्रत्येक शाळेचे 3 विद्यार्थी हे 3 मॉडेल बनवतील आणि आपल्या शाळेत घेऊन जातील, जेणेकरून आपल्या शाळेमधील मुलांना या आदित्य L1 नेमकं कसलं मिशन आहे, इस्रोने नेमकं काय केलेलं आहे याची माहिती हे त्या विद्यार्थ्यांना देतील आणि आदित्य L1 बद्दलचा अवेअरनेस हे सर्वदूर हा नंदुरबारमध्ये पसरणार आहे। याच्यासाठी आम्ही ही कार्यशाळा आयोजित केलेली आहे। नक्षत्र छंद मंडळाने याआधीही खूप सारे प्रोग्राम्स घेतलेले आहेत। ॲस्ट्रो क्लब असल्यामुळे आकाश निरीक्षण असेल किंवा शून्य सावली दिवस असेल, उत्तरायण दक्षिणायनाचा अभ्यास असेल किंवा चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण असतील, या सर्वांचा अभ्यास आम्ही या मंडळामार्फत करत असतो। मला सर्व विद्यार्थ्यांना, सर्व नागरिकांना, खगोलप्रेमींना सर्वांना मला सूचित करायचं आहे, विनंती आहे की ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी आमच्या क्लबला जॉईन व्हा आणि नक्षत्र छंद मंडळाच्या माध्यमातून आपलंसुद्धा ज्ञान वाढवा। आम्हीसुद्धा ज्ञान वाढवण्याच्याच प्रोसेसमध्ये आहोत आणि आपणसुद्धा आपलं ज्ञान वाढवू शकतात। धन्यवाद।